नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक प्रभावी WD सरकतोय, जो थोडा मैदानी भागाकडे देखील प्रभाव टाकण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील एक पावसाळी क्षेत्र विकसित होतं. नेमकी या दोन्ही सिस्टम किती प्रभावी बनतात यावर आता पुढील वातावरण अवलंबून असणार आहे. बर्फवृष्टी, हिमवृष्टी, हिमवादळं यांचा प्रभाव उत्तर भारतात तयार झाला आहे. शिवाय रशियाच्या आणि आखाताच्या देशांमध्ये भयावह हिमवादळांचा सध्या प्रभाव आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. एकीकडे उत्तर भारतात आलेला WD आणि धुके शिवाय होणारा पाऊस असा ट्रिपल अटॅक हा उत्तर भारतामध्ये होतोय. त्यामुळे थंडी आहे, पाऊस आहे, बर्फवृष्टी होते आहे, त्यामुळे धुक्यांचा प्रभाव आहे. सर्व बघितल्यानंतर उत्तर भारतात थोडी कठीण परिस्थिती निर्माण होते. मात्र पर्यटन स्थळी मोठी गर्दी आपल्याला आता बघायला मिळते. आज 31 तारखेला अनेक राज्यांमध्ये, उत्तरेला आणि तामिळनाडूमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. दक्षिणेत असलेला बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा तामिळनाडूमध्ये पाऊस देणार आहे. तर उत्तर भारतामध्ये आलेला प्रभावी WD या ठिकाणी काही ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी हिमवृष्टी होणार आहे. त्याचबरोबर धुक्याचा प्रभाव या सर्व राज्यांमध्ये अजून कायम आहे. थंडीची लाट ही उत्तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये अजून कायम आहे. या अंदाजामध्ये किंवा अलर्टमध्ये अजूनही बदल होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव 1 जानेवारीला देखील राहणार आहे. धुक्याचा प्रभावही वाढत जातोय, त्यामुळे एकूणच परिस्थिती ही अजूनही नाजूक आहे. आत्ता जरी महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव असला तरी पुढील 2 दिवसात तो कमी होण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार सध्या जरी महाराष्ट्रामध्ये आज थंडीची लाट दिसत असली तरी पुढे 2 दिवसामध्ये ती कमी होण्याची शक्यता आहे. साधारण 2 तारखेपासून महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव कमी होणार आहे. 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 तारखेपर्यंत महाराष्ट्रात सौम्य थंडी राहणार आहे. उत्तर भारतात एक प्रभावी WD सरकतोय, दक्षिणेत एक कमी दाब सरकतोय. या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, केरळ, उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. GFS मॉडेलपेक्षाही अधिक पावसाचं प्रमाण या ठिकाणी राहू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि एकापटी एक WDचा प्रभाव उत्तर भारतात देखील तयार होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू राज्यामध्ये देखील दक्षिणेतील कमी दाबामुळे पाऊस होण्याची देखील शक्यता कायम आहे. उत्तर भारतामध्ये असलेल्या धुक्याचा प्रभाव आपण बघतो. सूर्योदय झाल्यानंतर देखील त्या ठिकाणची परिस्थिती अंधारमय आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच WDमुळे होणारा उत्तर भारतातील पाऊस, धुके आणि थंडी या सर्व ट्रिपल अटॅकमुळे उत्तरेतील नागरिकांचा जो नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे तो थोडा कमी होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने हिमवादळांचा प्रभाव तयार होतोय, कमी दाबाचा प्रभाव तयार होतोय ते आपण सध्या बघतो. जरी दक्षिणेला हिमवादळ किंवा कमी दाबाचा प्रभाव होत असला तरी महाराष्ट्रावर किंवा भारतावर त्याचा फार परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही. या मॉडेलच्या आधारे आपण पुढील आठवड्यांचा अंदाज बघत असतो. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल हा अंदाज अजून कायम आहे. उत्तर भारतामध्ये WD सक्रिय राहतील, परंतु बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा भारतीय हवामानावर फार परिणाम होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही. मात्र या मॉडेलने विदर्भामध्ये 13 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे यदा कदाचित दक्षिणी राज्य आणि विदर्भ असं काही वातावरण बदलते का यावर आपण लक्ष ठेवून आहोत जानेवारीसाठी.
फेब्रुवारीत देखील मध्य भारतावर काही सिस्टम विकसित होऊ शकतात. शिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील सिस्टम विकसित होऊ शकतात. त्यामुळे वातावरण बदलणार आहे. एकूणच मार्च एप्रिल हा तसा पावसाळी राहण्याची शक्यता आहे. मे मध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. आपण या सर्व मॉडेलच्या आधारे म्हणजे एप्रिल आणि मे वर लक्ष ठेवून आहोत. अजून अंदाजात कोणताही बदल झालेला नाहीये. म्हणजे एप्रिल मे मध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा अंदाज या मॉडेलने देऊन ठेवला आहे. आपण या मॉडेलचा 15 दिवसाचा धावता अंदाज बघत असतो. तर आपल्याला WD राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या बाजूने सरकताना दिसत आहेत. गुजरातमध्ये देखील त्याचा आज पहिल्यांदा थोडा प्रभाव दाखवलाय. त्यामुळे हवामानात बदल होतोय. दक्षिणी राज्यांमध्ये म्हणजे तामिळनाडू, केरळमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. आपल्याला महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरण होईल असा एक प्राथमिक अंदाज देण्यात आलेला आहे. त्यामुळे हवामान आता यापुढे पावसास अनुकूल होईल काय यावर आपण लक्ष देणार आहोत. आपण बघतो की साधारण ECMWF मॉडेलने तरी दक्षिणी 2 राज्य केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज दिलाय. उत्तरेकडील 5 ते 6 राज्यांमध्ये बर्फवृष्टी, गारपीट, पाऊस असा ट्रिपल अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे उत्तरेकडील काही राज्यांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हिमवादळ निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे. 1-2 तारखेला म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीपासून थोडं वातावरण बदलणार आहे. बंगालच्या उपसागराकडून वारे प्रवाहित होतील. महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. पर्यायाने पहिल्या 4-5 तारखेपर्यंतच महाराष्ट्रामध्ये थंडी देखील कमी होण्याची शक्यता आहे. किरकोळ ढगाळ परिस्थिती असल्यामुळे पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी नाही. अजून महाराष्ट्रामध्ये तशी थंडीची लाट विदर्भ वगैरे आहे. परंतु पुढील 2 दिवसात म्हणजे 48 तासानंतर थंडीचा प्रभाव कमी होणार आहे आणि ढगाळ परिस्थिती वाढणार आहे. त्यामुळे वातावरण महाराष्ट्रात बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येईल.